काणं अन्तातीत गुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं कुंदाचार्य भगवान की जय। तसं नाही ठेवायचं शास्त्र, बंद बाजू असते ती खालच्या साईडला घ्यायची असते. खालचं आहे ते बरोबर ठेवलेलं आहे सगळ्यात खालचं. हटते पुस्तक. काय बघत होतो आपण? समयसारची गाथा बघितली होती काल, 273 नंबरची. काय सांगितलं होतं त्याच्यामध्ये की जो अभव्य जीव आहे, म्हणजे कुठून आला अभव्याचं प्रकरण, तर 53 नंबर गाथेमध्ये त्यांनी काय सांगितलंय, जीवाचे 5 असाधारण भाव सांगितले आणि त्याच्यापेक्षेने जीव अनादि अनंत, साधी शांत, साधी अनंत, नादी शांत कसा आहे हे सगळं घटवलं. आणि त्यामध्ये आता पारिणामिक भावाचे भेद घेतले होते, काय भव्य आणि अभव्य. मग त्याच्यापेक्षेने वर्णन करतात की जीव भव्य का आहे, अभव्य का आहे. आणि मग त्या अभव्याचं वर्णन करताना आपण त्याचे आधार म्हणून बघतोय सगळे. त्यांना द्या मागं पुस्तक. बरं, समय साधे हे घे पाहिजे पेटी पाहिजे. काय सांगितलं होतं कालच्या 273 गाथेमध्ये की जो अभव्य जीव आहे तो व्रत, नियम, संयम सगळं पालन करतोय जसंच्या तसं, जसं जिनेंद्रांनी सांगितलं त्याप्रमाणे. पण तरी सुद्धा अज्ञानी मिथ्या दृष्टी आहे. का? कारण त्याला स्वतत्वाचा बोध नाही, तो आत्मस्वरूपाचं वेदन करू शकत नाही. त्याच्या पुढची गाथा आहे 274 नंबरची. समय सारा असेल तर घेऊन बसा. कालच्या गाथेत सांगितलं होतं की अभव्य जीव व्यवहारने को कैसे आश्रय करता है, तर व्रत, समिति, गुप्ती, शील, तप जिनवर देव ने कहे है उनको करता हुआ भी अभव्य जीव अज्ञानी मिथ्या दृष्टी ही है. काय झालं? 85 काही नाही आहे, समय सारा राहू दे. त्याच्यात बघा आता एकच आहे का तुझ्याकडे? आहे ना? नाही पण बरं, राहू दे. त्याच्यात बघा एक सगळेजण तिघ जण पण सरका की पुढं. आज सांगते 274 गाथेमध्ये तस्य एकादश अंग ज्ञानम अस्ति. हे पण वाचलं होतं ना काल आपण, की त्याला 11 अंगाच्या पर्यंतचं ज्ञान आहे. मग त्याला अज्ञानी का म्हणता? कोणाला? अभव्याला अज्ञानी का म्हणता? हाँ, जो अभव्य जीव शास्त्र का पाठ भी कर पढ़ता है परंतु मोक्ष तत्व का श्रद्धान नहीं करता, तो ज्ञान का श्रद्धान नहीं करने वाले उस अभव्य का शास्त्र पढ़ना लाभ नहीं करता. पाठो न करेदी गुणम. तर त्याचं अश्रद्धानच त्याला त्या सगळ्या पाठ असून सुद्धा काही उपयोग नाही. म्हणजे शून्य आहे त्याचं पाठ नसल्यामुळं, असं सांगायचं. शास्त्र पढ़ना गुणकारी नहीं है. अभव्य जीव प्रथम तो निश्चय से मोक्ष का ही श्रद्धान नहीं करता, क्योंकि शुद्ध ज्ञानमय आत्मा का ज्ञान ही अभव्य के नहीं है. इसलिए अभव्य जीव ज्ञान को ही श्रद्धान रूप नहीं करता, और ज्ञान का श्रद्धान न करने वाला अभव्य आचारांग को आदि लेकर 11 अंग रूप श्रुत को पढ़ता हुआ भी शास्त्र पढ़ने के फल के अभाव से ज्ञानी नहीं होता. काय सांगितलं सांगा? का मोक्षाचं श्रद्धान नसतं? कारण मोक्षाचं श्रद्धान काय? ज्ञानाचं श्रद्धा, ज्ञानमय आत्म्याचं श्रद्धा नाही. म्हणजे त्यांनी सांगितलं ना, मोक्षम असद्धहंतो. मोक्षाचं अश्रद्धान करणारा तो जीव सगळं जिनवाणीचं अध्ययन करेल तरी सुद्धा त्याला ज्ञानाचं श्रद्धान नसल्यामुळे आत्मानुभूती होत नाही. त्यामुळे तो सम्यक दर्शनाला प्राप्त होत नाही, हे सांगितलं ना. मग मोक्षाचं श्रद्धान करत मोक्षाचं श्रद्धान का नाही करत? त्याच्यामध्ये तशी योग्यताच नाही की तो यथार्थ मोक्षाचं स्वरूप जाणून त्याच्यावर श्रद्धान करेल. सगळं शाब्दिक ज्ञान करेल ना तो, म्हणजे काय म्हणतात
थेरॉटिकल ज्ञान सगळं आहे त्याच्याकडं, नाही असं नाही आपल्यापेक्षा बेस्ट ज्ञान असणार, पण तरी सुद्धा त्या ज्ञानाला एक आकडाच टाकला नाही तर किती झिरो वाढवले तर काय उपयोग आहे. त्यामुळे सांगितलं जर तो एकाचा आकडा नसेल तर, किती मोठा चेक असेल तर त्याची व्हॅल्यू 0 आहे. मग तसं म्हटलं इथं जर आत्मश्रद्धा नसेल तर तो जीव कितीही द्वादशांगाचं 11 अंगाचं ज्ञान असेल त्याला तरी सुद्धा तो त्याला कार्यकारी नाही. जयश्री काकी ओ म्यूट काढा. भाभी म्यूट काढा. काय विचारलं ऐकलं का तुम्ही? अभव्य जीव मोक्षाचं अश्रद्धान का करतो असा प्रश्न आहे, सांगा उत्तर. मोक्षाचं अश्रद्धान का करतो? त्याला 11 अंगाचं ज्ञान आहे म्हणजे मोक्षाचं वर्णन वाचलं नाही का त्यांनी, मग त्याला का श्रद्धान नाही होत त्याच्याविषयी? मोक्षाचं अश्रद्धान म्हटलं ते पर्याय मोक्ष घ्यायचा का स्वभाव मोक्ष घ्यायचा? मग तसं म्हटल्यावर, कारण जर पर्याय मोक्ष म्हटलं तर साती तत्वाविषयी अश्रद्धान म्हणावं लागेल, फक्त मोक्ष तत्वाचं का म्हणलं? पण त्यामुळे मोक्ष म्हणजे स्वभाव. सातीचं येतं हा, म्हणूनच स्वभाव घ्यायचा तो. मोक्ष हा जो जीवाचा स्वभाव आहे, बहिरंगामध्ये कुठला तरी असं तिथं गेलेला मोक्ष ते नाही सांगायचंय. मोक्ष म्हणजे शुद्धता, निजच शुद्धता म्हणलं ना. मग म्हणून त्या स्वभावाचं श्रद्धान नाही का? कारण आपण 2 हेतू बघितले होते. काय? परतत्वाचा आश्रय घेतोय आणि पर्यायामध्ये कर्तृत्वाची अटक आहे, अशी 2 कारणं सांगितली होती त्यांनी. काय कळलं का जयश्री काकी? नाही त्या दिवशी सांगितलं अभव्य का असतो तर ते 11 अंग 14 पूर्व 12 11 अंग 9 पूर्व 9 पूर्व 11 अंग 9 पूर्वाचं ज्ञान असतं तरी सुद्धा तो का अभव्य राहतो? तर तो करता बुद्धी दोन हेतू सांगितले त्यासाठी त्यांनी. एक सांगितलं की तुम्ही सांगितलं त्यांनी, तेच की सांगितलं मग त्यात 2 हेतू काय दिले? एक सांगितलं पर्यायामध्ये कर्तृत्व बुद्धीची अटक असते, आणि दुसरं सांगितलं परतत्वाचा आश्रय असतो. त्यामुळं सांगितलं तो स्वतःचं श्रद्धान करू शकत नाही किंवा त्याचं ज्ञान आहे ते त्यासाठी गुणकारी नाही, ते मोक्षाला नेणारं नाही, असं घेतलं. असं त्यात कारण कोणती काही सांगितली बाकीची? कशाचं? बाकीची अजून कारण सांगितली होती मग ते म्हणाले मी लिहून घेतले, मी पुन्हा सांगते. ती काय हेतू नाही, ते लक्षण आहेत त्याचे. हेतू हे 2 सांगितले. अभव्याची लक्षण ती सगळी सांगितलेली लक्षण. तर काय सांगायले? 275 समयसार मधली 275 गाथा आहे ती वाचतोय. तर त्यात सांगितलं शास्त्र पढ़ने का यह गुण है कि भिन्न वस्तुभूत ज्ञानमय आत्मा का ज्ञान हो. स्वाध्यायाचं फळच भेद विज्ञान आहे, पण उस भिन्न वस्तुभूत ज्ञान को नहीं श्रद्धान करने वाला अभव्य शास्त्र के पढ़ने से आत्मज्ञान करने को समर्थ नहीं होता. म्हणजे त्याला त्या भिन्न वस्तुभूत जे काही ज्ञान आहे, सगळ्या वस्तूचं भेद विज्ञान म्हणतो आपण, तसं त्याला आत्मा भिन्न आहे आणि बाहेरचे सगळे परपदार्थ भिन्न आहेत. तर हे भिन्न वस्तुभूत ज्ञान आहे त्याचं श्रद्धानच नाही, असा तो शास्त्र वाचल्यावर सुद्धा आत्मज्ञान करण्यामध्ये समर्थ होऊ शकत नाही. इसलिए उसके शास्त्र पढ़ने का जो भिन्न आत्मा का जानना वह नहीं है. इसलिए सच्चे म्हणजे काय म्हणतो ना आपण आता, ते बुद्धीमध्ये जी एखादी मान्यता घेऊन बसलाय, एक मान्यता घेऊन बसलाय बुद्धीमध्ये, तर त्याच्या निमित्तामध्ये जे काय ग्रहण करेल त्या मान्यतेनेच ग्रहण करणार. फॉर एक्झाम्पल आम्हांनी सांगितल्यासारखं माशी आहे ती तोंडात विष्ठा घेऊन गेली आणि म्हणली मी फुलाचा सुगंध घेणार, फुलाच्या मधाचा टेस्ट घेणार, कसं येणार टेस्ट तिला?
जो मलाचा टेस्ट आहे तेच येणार, कारण तिच्या तोंडात तेच आहे. हो ना, हो ना. त्यामुळं गोड मधुर रस खाते तरी सुद्धा तिला ती म्हणली काय वेगळं आहे, हेच आहे, हीच टेस्ट आहे त्यासारखीच. नाही, असं लावतायत का तसा क्षयक्षमच त्याचा होत नाही उघाड किंवा ज्ञानार्थ क्षयक्षम तर आहे की आता 11 अंगाचं क्षयक्षम उघाड झालंय की तसं इतका. लावता येत नाही. पण ते काय शाब्दिक आहे फक्त, एवढंच म्हणता येते. हा. त्यातलं जे भावभासक व्हायला पाहिजे ते त्याला होत नाहीये. ते झालेलं नाही. हम्म. तर म्हणून सांगितलं आत्मज्ञान करण्यामध्ये तो समर्थ होत नहीं, इसलिए उसके शास्त्र पढ़ने का जो भिन्न आत्मा का जानना वह नहीं है, इसलिए सच्चे ज्ञान श्रद्धान के अभाव से वह अभव्य अज्ञानी ही है, यह नियम है. म्हणजे मला काल मी थोडंसं अभ्यास म्हणून काढलं होतं अनेक ग्रंथांमधून, खूप चांगलं वर्णन मिळालं अभव्याबद्दल. का अभव्य जीव मोक्षाला जात नाही म्हणा, किंवा का त्याला आत्मश्रद्धान होत नाही, किंवा त्याचं नक्की स्वरूप काय असतं, असं मला 2-3 ग्रंथांचा मी काढून अभ्यास केला जरासं, त्याच्यावर छान वाटलं मला ते. तुम्हाला सगळं ऐकत देणार आहे मी, तुम्ही काय अभ्यास करणार नाही. अभव्य जीव 11 अंग पढ़े तो भी उसके शुद्ध आत्मा का ज्ञान श्रद्धान नहीं होता, इसलिए उसके शास्त्र का पढ़ना गुणकारी नहीं हुआ, इस कारण वह अज्ञानी ही है. काय प्रश्न होता शंका करायचा की अभव्य जीव इतकं सगळं शास्त्राचं पाठ करतोय, काय म्हणायचं बाय हार्ट आहे सगळं, त्याला सगळे गाथा पाहिजे ते म्हणून दाखवायला पाहिजे तर तो, पण तरी सुद्धा त्याला अज्ञानी का म्हणलं. हा, मोक्षाविषयी श्रद्धा नाही, आत्म्याविषयी ज्ञानाविषयी श्रद्धा नाही, त्यापूर्वक सगळं अध्ययन चालू आहे. श्रद्धा नाही म्हणजे त्याचं स्वरूप मान्य नाही. मान्यतेमध्ये खोट आहे, चुकीचं आहे. ही शरीर म्हणजे मी, ही मान्यता आहे ना, तुम्हाला वाटतंय नाही मी जाणलंय, म्हणजे काय म्हणायचं मला पटलंय की मी आणि शरीर भिन्न आहे, पटलंय असं वाटतंय, पण जी मान्यता म्हणतो ना आपण ती बदलत नाही तोपर्यंत. बघा की इथे शास्त्रासमोर बसलाय तोपर्यंत वाटतंय मी म्हणजे आत्मा, शरीर वेगळं. बाहेर गेल्यावर ऊन लागायला लागल्यावर मला पोळायलाय, मला गरम व्हायलाय, मला तहान लागली, कुठं झाली मान्यता. बघा ज्ञानी पण म्हणणार की आता तहान लागली, भूक लागली, त्याशिवाय जेवत नाही तो, पण मान्यतेमध्ये पडलेलं असतं ना की हे म्हणजे मी, याचं सुख दुःख म्हणजे माझं सुख दुःख. मग या मान्यतेमुळे तो दुःखी आहे, अज्ञानी आहे, मिथ्या दृष्टी आहे, बहिरात्मा आहे. एवढंच बदलायचंय फक्त आपल्याला, तुम्हाला दुसरं काही सोडायचं नाहीये. घरात राहा, खावा, प्या, मजा करा, सगळं करा, फक्त मान्यता बदला. मी म्हणजे शरीर नाही, मी जीव आहे, एवढी मान्यता बदलली ना मोक्षाला जाणार. तिकीट मी देते. अभव्य म्हणजे ते शिजलेलं मूग आहे ना. अभव्य म्हणजे कुत्सर मूग. हा, म्हणजे ते कधी शिजत नाही. कधी शिजणार नाही, म्हणजे अभव्याला कधी श्रद्धा होणारच नाही. नाही होणार, त्याची योग्यता नाही आहे तशी, अच्छा, त्यामुळं तो करू शकत नाही. म्हणजे क्वालिटीज नाही त्याच्यामध्ये. हां, म्हणून म्हटलं ना त्यांनी एक राजवार्तिकमध्ये एक प्रश्न आलाय बरं का, असं छान वाटलं ते एक वाचल्यावर. राजवार्तिक आणि अर्थप्रकाशिकामधलं वाचलं होतं मी, की त्यांनी असं सांगितलंय, जो जीव, प्रश्न विचारला त्यांनी, जो जीव अनंत भावी काळातही सिद्ध होणार नाही तो अभव्य तुल्य असतो. म्हणजे काय म्हणायचं, अभव्य असमभव्य जो होता ना आपल्या कॅटेगरी मधला, तिसऱ्या कॅटेगरीचा दुरांदूर भव्य, तर तो अनंत भावी काळात सुद्धा सिद्ध होणार नाही. भलेही तो भव्य आहे तरी सुद्धा अनंत काळामध्ये तो सिद्ध होणार नाही, कारण अभव्य समभव्य म्हणलंय त्याला. मग तिथं विचारलं शंकाकारांनी, तो अभव्य तुल्य असतो तर अभव्यच झाला, व जो भव्य आहे ते सर्व सिद्ध होऊन जाणार, हळूहळू नंतर जातीलच की. मग भावी काळात हे जग भव्याने शून्य होऊन जाईल. माना काय म्हणले, म्हणजे या जगात कोण भव्य राहणारच नाही, सगळे अभव्यांची सत्ता. सगळ्या नगरात सगळे अभव्यच अभव्य. मग कुठं कोण जन्मणार, तीर्थंकर, त्यांचे माता पिता, काय असं प्रकारच राहणार नाही. किती अनंत काळ गेला तर ते सगळे भव्य राशी रिकामी होऊन जाईल असं शंकाकार विचारतो. मग त्याला उत्तर दिलं की नाही. त्याने एक उदाहरण दिलंय की जसं कनक पाषाण असतं, म्हणजे काय, खाणीतलं सोनं, जे की किट्टकालिमानी सहित आहे पण सुवर्ण पाषाणच आहे. मग त्यांनी म्हटलं की सुवर्ण खाणीमध्ये पडलेलं कनक पाषाण अनंत काळातही सुवर्ण झाले नाही तर त्यामध्ये काय अंधपाषाणपणा येतो का.
अंधक पाषाण म्हणजे ज्याच्यातून सुवर्ण काढू शकत नाही असं ते पाषाण. तिथलं दगड घ्या आणि घासून घासून सोनं करा बघू, त्यातनं सगळं शुद्धीकरण करून सोनं करा, होणार नाही. मग ते अंधक पाषाण जे असतं त्याच्यामधनं कितीही प्रयत्न केले तरी सोनं काढू शकत नाही. मग त्यांना म्हणायचंय की कनक पाषाण त्या खाणीतच पडून राहील, त्या मलिनतेमध्येच राहील अनंत काळपर्यंत. म्हणून काय ते अंधक पाषाण झालं का? नाही, ते कनक पाषाणच राहणार. बाह्य निमित्त मिळाले तर सुवर्ण भिन्न होईल, किट्टकालिमा भिन्न होईल, असं काहीतरी त्याच्यामध्ये घडेल नंतर. त्याप्रमाणे नाही, अजून पुढे घेतलं, या उलट अंधक पाषाणातही सुवर्ण आहे, पण तशी योग्यता, तशी कोणतीच बाह्य सामग्री नाही की त्यातून सुवर्ण भिन्न करू शकेल. म्हणजे त्यातून कोणीही सुवर्णाला वेगळं काढू शकत नाही. त्याप्रमाणे भव्याला अनंत काळापर्यंत मोक्ष होण्यायोग्य सामग्री मिळाली नाही, म्हणून तो काय अभव्य झाला का? ज्ञप्ती. काय म्हणले मी? भव्याला अनंत काळापर्यंत बाहेर कोणी मिळालं नाही, गुरुदेव शास्त्र किंवा जिनोपदेश किंवा काय त्यांनी स्वतः नाही केलं पुरुषार्थ, मग तो अभव्य झाला का? तर सांगितलं त्यांनी की असं नाही, तो भव्यच राहणार, कारण भव्यांच्या राशीमध्ये त्याला गर्वित केलेला आहे, पण तो मोक्षाला जाणार नाही, फक्त नावाचा भव्य आहे. आपण कोण? मग ते पहिले 4 लब्धी अभव्यना पण होतील ना? होतात की प्रायोगिक लब्धीपर्यंत अभव्य पण जाणार, पण त्या पुढे पुरुषार्थ नाही करू शकत, म्हणजे योग्यताच नाही त्याच्यामध्ये. तसं त्याला करण लब्धीपर्यंत जाण्यासारखे भाव विशुद्धीच नाही परिणामामध्ये होत. म्हणजे आपण स्वतःचा निर्णय हे करायला पाहिजे की आपण कसं ज्ञानाला दिशा द्यायला पाहिजे, किंवा आत्ता श्रद्धान करणं एवढंच करायचं आहे, दुसरं काय करू नका. चालतंय शास्त्राचं अध्ययन कमी झालं तरी नाही झालं तरी, पण एवढं कार्य आहे आत्ता करण्यायोग्य काय? मी जीव आहे, जाणतोय, बस. ह्याच्यापेक्षा वेगळं मला काय आत्ता करण्यायोग्य कर्तव्यच नाही आहे. तुमचं अध्ययन वगैरे हे नंतर होणार आहे, नाही असं नाही, एवढंच करा आत्ता. मी कोण आहे त्याची जाणीव, त्याचं श्रद्धान आणि त्यानुसार आचरण. राजवार्तिकमध्ये पण त्यांनी असंच घेतलं. भव्य कोणाला म्हणायचं? तर सम्यक दर्शनादी पर्यायेण यह आत्मा भविष्यती सह भव्य. काय म्हणले? सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र पर्याय रूपाने जो आत्मा होतो, होणार, होईल, तो भव्य आहे. यो न तथा भविष्यती सह अभव्य. जो तसा होत नाही तो अभव्य आहे. जो कोणी सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र रूपाने परिणमन करत नाही तो अभव्य आहे. भव्य अभव्य हा भेद द्रव्याच्या स्वभावानेच आहे. म्हणजे ह्याला पारिणामिक भाव का म्हणलं ह्याचा प्रश्न आलाय त्याच्यामध्ये, आणि त्याचं उत्तर दिलंय. म्हणजे भव्य आणि अभव्य हे कुठल्याच्या कर्माच्या अपेक्षेने नाही आहेत, स्वभावतःच आहेत. मग जो भव्य आहे तो पण स्वभावतःच आहे, अभव्य आहे तो पण वहीपेन. काय? जो भव्य आहे आणि अभव्य आहे तो द्रव्याचा स्वभाव आहे. तो कोणालाही कोणी मिळालं नाही मिळालं म्हणून त्याचा स्वभाव बदलत नसतो. जसं जीवत्व हा स्वभाव आहे, कुठल्याही पर्यायात गेला तरी तो स्वभाव निरपेक्ष असतो, बदलत नाही, नष्ट होत नाही, काय त्याच्यामध्ये कमी जास्त होत नाही. तसंच सांगितलं भव्य अभव्य हा सुद्धा द्रव्याचा स्वभाव आहे, म्हणून त्याला पारिणामिक भाव म्हटलं. श्रद्धान पक्वण्यासाठी तत्वचिंतनच एक केलं पाहिजे. आहे की मार्ग. मग हे पहिल्यांदा म्हणून तर अवलंबन घ्या म्हणून सांगितलं नाही असं नाहीये. कशाचं? देवशास्त्र गुरूंचं किंवा उपदेशाचं किंवा ध्यान सूत्रांचं वगैरे हे अवलंबन घ्या म्हणलं की जोपर्यंत परिचय नाही तोपर्यंत. पण त्याच्याद्वारे करायला पाहिजे ना तसं. आपण पुढं जाऊन त्याच्यातच अडकून बसलोय तर कसं होणार? म्हणजे प्रतिती सोडून बाकी सगळं करतोय. मग ते म्हणलं ना, सोहम सोहमचं चिंतन करायला सांगतात ते, पण ते तिथपर्यंतच अडकला. पुढं अहम म्हणून चिंतनच नाही. सोहम म्हणजे जोपर्यंत बाहेरच्या वस्तूला धरून चिंतन आहे. अहम म्हणजे मी. तो मी, सह अहम असा आहे ना, म्हणजे तो जसा तसा मी किंवा तो मी हे जोपर्यंत आहे तोपर्यंत बहिरंगातच आहे, पराशी अटॅच आहे. भगवंतांसारखा मी असं म्हणल्यावर कोण दिसलं तुम्हाला? भगवान पण दिसले, मी पण दिसलो, म्हणजे अजून भेदविज्ञान नाही किंवा आपली अभिन्न प्रतिती नाही. म्हणून त्यामुळं त्याच्या पुढे जावा. दर्शन केलंय, आता भरपूर दर्शन केलंय, पण आता निज दर्शन करा, तर ते सगळं तुमचं कार्यकारी आहे. नाहीतर
मग परत अजून शब्दातच खेळत राहिलो तर भवाभवात हेच करणार आपण आणि मग कधी भ्रष्ट होणार सांगता येत नाही. म्हणून आत्मश्रद्धा आणि आत्मप्रतीती महत्वाची आहे. जो अनंत काळातही सिद्ध होणार नाही त्याला अभव्य म्हणता येते का? तर उत्तर दिलं नाही, कारण त्यांचा भव्य राशीमध्येच अंतर्भाव होतो. त्याला अभव्य असं नाव दिलं जात नाही. झालं 5 मिनिट राहिले, काय नाही इतकं घरी. तर समयसारची 273 गाथा काल बघितली होती, ती बघून घ्या तुम्हाला बघायची असेल तर. त्याच्यात पण त्यांनी तेच सांगितलं की व्रत समिती चारित्र सगळं पालन करतोय अभव्य जीव, पण तरी सुद्धा तो अज्ञानी मिथ्या दृष्टीचा आहे, कारण मोक्षाचं अश्रद्धान आहे. आता 275 गाथेमध्ये पण तेच विचारत आहेत. मोक्षाचं श्रद्धा म्हणजे मोक्ष सुखरूप अवस्था आहे. स्वभाव आहे मोक्ष म्हणजे. मोक्ष कहे निज शुद्धता. स्वभाव मोक्ष म्हणजे स्वभावाचं श्रद्धा नाहीये, ज्ञानाचं श्रद्धा नाहीये, ते सोडून बाकी सगळं आहे. किती कार्यकारी? शून्य आहे ते. म्हणून त्याला सांगितलं पहिल्यांदा एक आकडा टाका. कुठं टाकायचं? चेकवर. आपला चेक कुठला आहे? मोक्षाला जायचं तर एक शिवाय 10 शून्य असतं. आगे शिष्य फिर कहता है कि उस अभव्य के धर्म का तो श्रद्धान होता है, वह कैसे निषेध करते हो? धर्माचा श्रद्धा नसल्याशिवाय काही इतका अकरांग पाठ करतो काय तो? मग श्रद्धा नाही कसं म्हणता तुम्ही? आता मस्त उत्तर दिलं त्यांनी बरं का. काय सांगितलं? कळलं का प्रश्न काय? श्रद्धा असल्याशिवाय तो जीव इतकं पुरणार का धर्मामध्ये? इतकं सगळं वेळ देणार का? शक्ती लावणार का? ज्ञान लावणार का? मग श्रद्धा नाही का म्हणता तुम्ही? मग काय देते उत्तर बघा. सद्दह दिय पत्तीय दिय रोचे दियतः पुणोय फासे दी धम्मं भोगनिमित्तं नदसोकं खयनिमित्तं. आता हे आपल्याशी टॅली करा बरं का. आपण असं आहे का? काय सांगितलं? वह अभव्य जीव धर्म को श्रद्धान करता है, प्रतीत करता है, रुचि करता है और स्पर्शता है. वह संसार भोग के निमित्त जो धर्म है उसी को श्रद्धान आदि करता है, परंतु कर्म क्षय होने का निमित्त रूप धर्म का श्रद्धान नहीं करता. काय कळलं? भोगासाठी म्हणून धर्माचं श्रद्धान करतो, कर्मक्षयासाठी नाही. आपण पण तेच करतोय. कोणीतरी म्हणजे विचारामध्ये शरीर आहे. मग शरीरापासून भिन्न आत्मा जाणण्यामध्ये धर्माची सुरुवातच झाली. म्हणून धर्म म्हणजेच भले तुम्ही हे म्हणताय की शास्त्र अध्ययन करतोय, देवदर्शन, पूजन, मुनी दीक्षा सगळं आहे धर्म असं म्हणून त्याच्या मागं, पण जिथं सांगितलं भोगाच्या निमित्तात म्हणजे काय? माझी प्रसिद्धी व्हावी, माझं सगळीकडे नाव लौकिक व्हावं, किंवा मला हे येते तर लोकांनी मला नावाजावं, माझ्या आश्रयाला कुठलेही भाव असतील मागं त्याचे, पण हे सगळं संसारच आहे शेवटी. मला छान म्हणावं, मला माझं सगळ्यांना कळावं, किंवा यश कीर्ती ह्याच्या अपेक्षेने वगैरे काय असेल ते त्याच्यावर सगळा हा शेवटी संसार आहे. म्हणूनच म्हणलं काय? लोकेशना संसार भोगाच्या निमित्ताने जो धर्माचं श्रद्धान करतो त्याला कर्माचा क्षय होत नाही. कर्मक्षयासाठी धर्माचं श्रद्धान नाही. लक्ष चुकलं. म्हणूनच की तिथं म्हणलं की त्याला संसारच म्हणलं. भले तो धर्मात आहे की सगळं धर्माच्या अपेक्षेनेच करतोय, तरी सुद्धा ते शेवटी मंदिरात बसले विचार घरातले. तसं हिथं धर्म करतोय, पण कशासाठी करतोय? भोग प्राप्त व्हावा, म्हणजे आपण म्हटलं ना मी एवढं धर्म करतो तर मला असं का फळ मिळतंय? म्हणजे तुम्ही काय केलं? मला सगळी प्रतिकूलता का आहे? घरातल्या लोकांची प्रतिकूलता, संयुगातल्या लोकांची प्रतिकूलता का? मग मी धर्म करतोय तर मला सगळं चांगलं मिळावं ही अपेक्षा आली का नाही मागं? मला धन मिळावं, मला सगळी अनुकूलता मिळावी, हे भाव नको. धर्म करताय ना निरपेक्ष करा. हे काय व्यापार नाहीये. तुम्ही हे दिलं तर त्यांनी तुम्हाला हे द्यावं. ते कडव्यासारखं मिळणार. धर्माचं फळ ज्ञानाचं, ज्ञानात राहणं हे धर्माचं फळ. म्हणजे असं ज्ञान रूप आहे हे कळायला पाहिजे होतं यासाठी, तर आपल्याकडनं अपेक्षा होणार नाहीत. आपण काय करतोय माहिती का? सोडून दिलंय याला. हे जो आहे ना मी याला सोडून दिलंय आणि सगळं करतोय बाकीचं. त्यामुळे आज सकाळी मला पूजा करताना असंच भावभासना झाली की
पूजा करणारच नाहीये. म्हणजे काल आमचं संध्याकाळी शब्दावर चाललं होतं ना, शब्द ऐकायचा प्रयत्न करतो आपण, तर किती दूरचे शब्द आपल्याला ग्रहण होत नाही, खूप निकटचे शब्द सुद्धा आपण नीट क्लिअरली ऐकू शकत नाही. मग तिथं असं विचार आला, ऐकणारा आहे का आपण, बोलणारा तर आहे का आपण. ऐकणारा म्हटलं की झाले आपुलता सुरू, मला ऐकवायला नाही, हा. त्याला किती चांगलं ऐकवत आहे, हे सगळंच पुढे चाललेलं आणि मग त्या मुनिराजांना संख्या नियोजन पर्यंत ऐकू येत आहे. झाली परिणाम विशुद्धी झाली, सगळं कार्य आपोआप. आणि मला साधं म्हणलं या भिंतीच्या बाहेरचं पण ऐकू येत नाही, तरी पण ऐकायचा प्रयत्न करतो धडपडून. म्हणजे तिथं मुनिराजांना निराकुलता आहे, त्यांच्या ज्ञानाची अशी विशुद्धी प्रगटली आहे की ते शब्द कानावर येऊन आदळत आहेत आणि ते ग्रहण होत आहेत सहजते. त्याला ऐकायसाठी जात नाही आहेत ते कुठं. तुम्ही काय करताय, जवळ आलेल्या शब्दाला सुद्धा ऐकत नाही नीट आणि लांबच्या शब्दांकडे पळत आहे. त्यामुळं हे येतंय रे ते येतंय पदरात. धर्म मग कर्मविषयासाठी आणि आपल्या आत्मस्वरूपाला प्राप्त होण्यासाठी. हा, मग जिथं आत्मप्रतीती झाली तिथं कर्मक्षय होणारच. कर्मक्षयासाठी म्हणून पण धर्म नाही करायचा. आत्म्याला जाणलं की कर्मक्षय सुरू झाला तिथं. जिथं फक्त सुरुवात आपल्याकडे आहे. त्याच्यात मी काय बदल करू शकते? कर्म परद्रव्य आहे, त्याचं आपण काय आसराव बंधन निर्जरा हे सगळं त्याच्यामध्ये चालू राहणार आहे. आपल्याला करायचं कार्य परिणाम फक्त विशुद्धी एक स्वभावाला जाणणं एवढं आपल्या हातात आहे. आणि कर्मक्षय करायचं म्हटलं की विषय चुकला, हा. त्यामुळे विशुद्धी पण होणार नाही. हा, मग ते का गेले नाहीत अजून, इतके का कर्म उदयाला यायला लागलेत माझ्या. मी इतकं ध्यान करतोय, आता मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी मी किती धार्मिक झालोय, तरी सुद्धा का माझा त्रास संपत नाही. म्हणजे काय केलं तुम्ही, धर्माने तुमचं काम करावं. कोण आहे धर्म तुमचा, अपेक्षाच केलो आपण. बरोबर. म्हणजे काय करायचं नाही आहे आपल्याला, फक्त हे आत्मा आहे ना, आत्मा आहे, बस एवढं रूप बघायचंय आपलं. फळाकडे बघायचं. करता बनायला जात आहे ना, म्हणून तुमचं सगळं चुकतंय. करता नाही होत आहे, सगळं होणार आहे. फक्त तुम्हाला, म्हणून काल काय विषय चाललं होतं, हां तिने विचारलं की आम्हा सांगतात ना नेहमी की लौकिक शिक्षण कशाला शिकताय, हे शिका तर तुम्ही धर्मामध्ये प्रगती करता, काय नेपती आणि स्वस्ती, तर हे शिका म्हणले आम्हा. मग ते बाहेरचं लौकिक शिक्षण कशाला पाहिजे, तर त्यांच्या मुलांनी प्रश्न विचारला. म्हणले शिक्षण नाही घेतल्यावर पुढं करिअर करायचं, जॉब करायचं किंवा जगायचं कसं, म्हणले असंच ना. हां, मग त्यावेळेस आम्हाने काय उत्तर दिलं सांगा बघू तुम्ही सगळे उत्तर, आम्हाचे शिष्य. म्हणजे आता संसारात जगायचं काय, लौकिकात जगायचं म्हणजे काहीतरी डिग्री पाहिजे, काहीतरी ज्ञान पाहिजे. होणार आहे, हा की होणारच आहे की ते पाप पुण्याच्या उद्या मी त्याच्यासाठी करतो म्हटलं तर मग आम्हा म्हणले ना ते कशाला शिक्षण घ्यायचंय बाहेरचं, हे शिका आता. म्हणले मग श्रुतिकाचं उदाहरण देऊन सांगितलं आम्हाने. 8वी पर्यंत ती शिकली तर इतकं तिने ग्रीप घेतली आहे सगळी अध्यात्माची, न्यायाची वगैरे, ज्ञानाची, आणि मग तसं करू शकत नाही का आपण. मग काय उत्तर देणार, आता उलट मीच तुम्हाला विचारणार, तुम्ही मला सांगायचं उत्तर. करू शकतो की, पण श्रद्धा तेवढं पक्का असेल तर. मग आम्हा म्हटल्या तुम्हाला नोकरी करून पैसा कमवायचे भाव आहेत ना, हेच चुकीचे आहेत. कारण तुम्हाला नोकरी केल्यावर पैसा येतोय म्हणता, तर आपलं पुण्य नष्ट करून दुसऱ्या पुण्यवानाच्या हाताखाली जाऊन तुम्ही काम करणं झालं. मग परवा तेच सांगितलं तिला की नितीन गडकरी आहेत ना, कोण आहेत ते, मुख्यमंत्री आहेत ना, काय पर्यावरण मंत्री, बरं, त्यांनी खूप चांगलं स्पीच दिलं जिन धर्माविषयी. म्हणले जैन धर्मीचे लोक, मला ऐकायचंय खरं ते, मी पूर्ण ऐकलं नाही आहे ते फक्त एक वाक्य ऐकले की जैन धर्मीयांमध्ये इतकी शक्ती आहे म्हणले, नोकरी करणारे नाही आहेत ते, नोकरी देणारे लोक आहेत म्हणले. म्हणजे अशी कॅपॅबिलिटी आहे तुमच्यामध्ये आणि हे लोकच देश चालवणार आहेत म्हणले. खुर्चीवर बसून कमवणारे, काम करून नाही. हां, म्हणजे पुण्य बघा ना, हे सांगायचंय मला, तुम्ही दुसऱ्याची नोकरी करणं म्हणजे आपलं पुण्यहीन करणं आहे. तो तुमच्यापेक्षा पुण्यवान झाला ज्याच्या की हाताखाली तुम्ही काम करणार, मग आपलं पुण्य नष्ट करून त्याच्या अधीन जगणं किती बरोबर. आणि मग तुम्ही धर्माच्या अधीन राहिलाय, तुम्ही धर्मरूपाने परिणमन करताय, पुण्य सहज येणार आहे चालत तुमच्याकडं. म्हटलं ना रत्नवृष्टी होती तिथं, आम्हाने हे उदाहरण सांगितलं. तीर्थंकर जिथं जन्मले त्यांच्या घरातच नाही तर नगरात कोणी गरीब दिसत नाही, दरिद्र दिसत नाही त्यांच्या नजरेला सुद्धा, जोपर्यंत ते तिथं घरात राहणार तोपर्यंत. असं दृश्यच नाही बाहेर दरिद्री आहेत, काहीतरी रडायलेत, मेलेत, मरत सुद्धा नाहीत कोण, जोपर्यंत घरात सगळे स्वर्गातले त्यांच्याशी खेळायला येणारे, घरातले सुद्धा कोणाचं मरण होत नाही, म्हणजे कुठल्याही प्रकारचं दुःखच नाही. दीक्षा घेऊन अतिशय पुण्याचा बंद झाला ना उदय. मग तिथं आपलं का नाही, आपण काय करतोय त्याच्या मागं पळतोय.
चुकतंय ना ते. तर धनाच्या मागे पळू नकात. आपल्या हातात आहे करणं. परिणाम तुम्ही करा, पुण्य सहज येणार आहे तुमच्या पदरामध्ये आणि ते पैसे सहज मिळणार आहेत. पैशाचं मागं पळाला तर ते मिळत नाही. सारखं मागे येणार. हा, आपण त्या सावलीच्या मागं पळायचं, कधी मिळणार मिळणार नाही. म्हणून सांगितलं काय, तो कर्मक्षयासाठी, कर्मक्षय होने का निमित्त रूप धर्म उसका श्रद्धा नहीं करता. अभव्य जीव नित्य ही कर्म और कर्म फल चेतना रूप वस्तु की श्रद्धा करता है, परंतु नित्य ज्ञान चेतना मात्र वस्तु का श्रद्धान नहीं करता. कर्म आणि कर्मफल चेतना रूप वस्तूचं श्रद्धान करतो, पण ज्ञान मात्र स्वभावाचं श्रद्धान करत नाही. क्योंकि अभव्य जीव नित्य ही आप पर के भेद ज्ञान के योग्य नाही है. एवढं सगळं जाणून विस्तार आपल्या स्वतःला जाणा, लगेच जाणा तर सेफ झालो. हे काय आपण नाही एवढं, हे आपलं वर्णन नाही एवढं कळून घ्यायचं मग आपल्याला. इसलिए वह अभव्य ज्ञान मात्र सत्यार्थ धर्म जो कि कर्म क्षय का निमित्त है उसको श्रद्धान नहीं करता, परंतु शुभ कर्म मात्र असत्यार्थ धर्म जो भोगों का निमित्त है उसकी श्रद्धान करता है. आज लौकिकात पण बाहेर हेच सांगतात ना सगळे, म्हणजे सदाचार शिकवणारे सगळे जण आहेत. सम्यक दर्शन शिकवणारे कोण नाही आहेत, सम्यक दर्शनाची देशना देणारे कोण नाही आहेत. नाहीतर मग पाच पाप करू नका, धर्ममार्गाला लागा, पुण्य मिळवा, सदाचरण ठेवा, सगळं हे सांगणारे भेटतील की. हे म्हणजे धर्म नाही आहे, आपल्याला तिथपर्यंतच नेऊन ठेवणार आहे धर्म म्हणजे. अनंत काळ गेले म्हणून सम्यक दर्शन प्राप्त केलंय म्हणून अनंत काळ गेले. हे केलंय, अनादीपासून केलंय, सदाचार पाळला नाही असं नाहीये, पण सदाचारापर्यंतच लोकांना इंटरेस्ट आहे, त्याच्या पुढे जायचं विचारच नाही. सदाचाराला जरा वाहवा मिळते ना, प्रसिद्धी मिळते. मग त्यांनी तेच सांगितलं ना त्याच्यामध्ये की जिथं लौकिकातली हिंसा संपते तिथं जिन धर्मातली हिंसा सुरू होते. म्हणजे लौकिकामध्ये सांगितलं तुम्ही प्राण्यांना मारू नका, मग ते नाही मारलं तर तुम्ही हिंसक नाही. पण जिन धर्मामध्ये सांगितलं भाव करणं सुद्धा हिंसा आहे, क्रोधादी परिणाम करणं सुद्धा हिंसा आहे. मग जिन धर्मीयातली परिभाषा केलेली ही इतर लोकांच्या मध्ये तर त्याला व्हॅल्यूच नाही, म्हणजे माहीतच नाही लोकांना. परिणाम करणं सुद्धा हिंसा आहे. म्हणून जिथं बहिरंगामधला धर्म संपतो तिथं जिन धर्म सुरू होतो, आणि तेवढी सूक्ष्मता आहे शेवटी. शुद्ध भाव परिचितच नाही, शुभापर्यंतच परिचित. शुभापर्यंतच धर्म मानलाय. म्हणून म्हणतात ना ते वैकुंठापर्यंतच त्यांना माहित आहे व्यवस्था काय आहे ती, त्या पुढचं माहितच नाहीये ना रचना काय आहे. संगतीत राहून तेच बरं वाटतं आपल्याला. चांगलं सांगतायत, हे बरोबर आहे असं त्यांचं बघितल्यावर. स्वर्ग म्हणजेच मुक्ती वाटते ना, स्वर्ग म्हणजेच मुक्ती. मग त्यांनी तेच म्हटलं ना की त्याचे ज्ञानदेव वगैरे होते ते वैकुंठाला गेले आणि परत येतात ते. म्हणजेच काय झालं, अवतार होतो म्हणतात, म्हणजेच अजून संसारातच आहेत. मग तेवढंच नाहीये ना, जे कोणी मुक्त झाले ते पुन्हा येणार नाहीत, मग यालाच मुक्ती म्हणलेलं आहे. पण हे माहित नाहीये इतरांना. मग आपण त्यांच्या तत्वाला बघून, त्यांच्या धर्माला बघून आपण आकृष्ट होतोय, त्यांची भक्ती बघून वगैरे. तिकडं बघू नका, त्यांचं उलट काय म्हणायचं, कुदेवाला अनुमोदन केल्याचा दोष लागतो आपल्याला. म्हणून यथार्थ धर्म समजून करा, तर कर्मक्षयाला ते कारण आहे. इसलिए यह अभव्य अभूतार्थ धर्म का श्रद्धान, काय सांगितलं, अभूतार्थ धर्माचं श्रद्धान प्रतीति रुचि स्पर्शन करके 9 ग्रवे तक के भोग मात्रों को पाता है, परंतु कर्म से कभी नहीं छूटता. 9 ग्रवेकापर्यंत जाईल, तिथपर्यंत जायला सुद्धा खूप विशुद्धी लागते, नाही असं नाहीये. खूप बहिरंगामध्ये पुरुषार्थ आहे त्या जीवाचा, पण आत्म्याचा स्पर्श नाही, त्यामुळं कर्मापासून सुटत नाही. म्हणजे बहिरंग तप जास्त झाले ना. त्याला तप कसं म्हणायचं? बाल तप म्हणा, कुतप म्हणा, असं आहे ते. कारण त्या तपाने स्वर्ग मिळेल, पण परत दुर्गतीचे. स्वर्ग म्हणजेच आपल्याला सर्वस्व झालंय. स्वर्ग मिळालं म्हणजे बेस्ट. काय स्वर्गाला जायचं का ज्योतिका? कोणाला नकोय, आम्हाला पाहिजेच आहे. स्वर्गाला जायचंय म्हणणारा जीव अडकणारच इथंच, एवढं समजून घ्या.
इसलिए इसके सत्यार्थ धर्म के श्रद्धान का अभाव होने से सच्चा श्रद्धान भी नहीं है। ऐसा होने पर निश्चय नहीं में व्यवहार नहीं का निषेध युक्त ही है। अभव्य जीव कर्मफल चेतना को जानता है परंतु ज्ञान चेतना को नहीं जानता, क्योंकि इसके भेद ज्ञान होने की योग्यता नहीं है। इस कारण इसके शुद्ध आत्मिक धर्म का श्रद्धान नहीं है। शुभ कर्म को ही धर्म समजकर श्रद्धान करता है। काय म्हणले? शुभ कर्मालाच धर्म समजतोय आपण, पण तेच करतोय। जो अजून स्वभावाला जाणत नाही ना तो शुभातच अडकलेला आहे। म्हणून पुढे सरका, शुभ म्हणजे कामाचा व्यायुक्त करणं, हातपाय दाबणं म्हणजे किती धर्म? ते दाबत असताना सुद्धा त्या पुढे जायला पाहिजे। ते तसं जाणतायत तसं मी जाणतो त्यांच्यासाठी मी पण 4 गोष्टी आहेत का? शुभामध्ये धर्मबुद्धी, परामध्ये आत्मबुद्धी, परत आणखी कोण सांगितलं? कर्तृत्व बुद्धी कशात सांगितली? ते 4 गोष्टी घेतल्या होत्या त्याच्यामध्ये। तर ते सगळं संसारच आहे, ते म्हणजे धर्म नाही। शुभ कर्म को ही धर्म समझकर श्रद्धान करता है, उसका फल ग्रैवेक तक के भोग पाता है, परंतु कर्म का क्षय नहीं होत। थोडंसं होत असेल की कर्मक्षय, इतकं करतो म्हणल्यावर का? मुनी दीक्षा घेणं काय सोपी गोष्ट आहे? सगळ्या परिग्रहाचा त्याग, दिगंबरत्व, कर्मक्षय झाला का नाही आम्हाला एवढंच विचारायचं का नाही? मग असं थोडा थोडा कर्मक्षय होऊन द्यावा, असा आनंद भाव काय म्हणायचं मग त्याला? आश्रव बंधपूर्वक निर्जरा आहे, संवरपूर्वक निर्जरा नाही। संवरपूर्वक निर्जरा त्यालाच होणार जो शुद्धोपयोगी असणार। त्यामुळं 10 रुपयाचं कर्ज फेडण्यासाठी 100 रुपये काढून आणायचे आणि द्यायचे। झालं का नाही? कर्ज फिटलं का नाही? 90 रुपयाचं वाढलं। किती राहिले जवळ तुमच्या? 90 रुपये जास्त अजून फेडायचं काम आलं। असं आश्रव बंद करत तो निर्जरा करतोय, म्हणजे अशी अंश मात्र निर्जरा चालू आहे त्याची, पण ती कार्यकारी नाही। जो सम्यक दृष्टी आहे त्याला सांगितलं असंख्यात गुणरूपाने निर्जरा सुरू असते। आता 10 कर्म गेले तर पुढच्या समयाला 100, पुढं 1000, पुढं 10,000 असे कर्म निर्जरित होतात प्रति समयाला, आणि मग कुठं त्याला मोक्ष मिळतोय। आपण 1 गेला, 2 गेला, 3 गेला बास म्हणतोय, अशी आपल्याला तुटपुंजा सुखात रमतोय। इसलिए इसके सत्यार्थ धर्म का श्रद्धा नहीं कहा जा सकता, इसी से निश्चय में व्यवहार नहीं का निषेध है। यहाँ इतना और जानना कि यह हेतुवाद रूप अनुभव प्रधान ग्रंथ है, इसलिए भव्य अभव्य का अनुभव की अपेक्षा निर्णय है, तथा यही अहेतुवाद आगम से मिला तब अभव्य के सूक्ष्म केवलीगम में ऐसा ही व्यवहारने के पक्ष का आशय रह जाता है। वह छद्मस्त अल्पज्ञानी के अनुभव गोचर नहीं होता, सर्वज्ञ देव जानते हैं। म्हणून कोण अभव्य आहे हे बघायला जाऊ नका। उसके केवल व्यवहार की पक्ष से सर्वथा एकांत रूप मिथ्यात्व रहता है। अभव्य का यह आशय सर्वथा नहीं मिटता, इसलिए वह अभव्य ही है। व्यवहार पक्षाचा एकांत त्याच्या ज्ञानामध्ये असतो, त्यामुळे तो अभव्यच राहतो। काय केली परिभाषा अभव्यची? कोणाला म्हणायचं अभव्य? कोणाला म्हणायचं अभव्य? भव्य आणि अभव्य 2 भेद आहेत की नाही? कोणाला अभव्य म्हणलं मग? जो कधीही मोक्षाला जाणार नाही, त्याच्यात तशी योग्यताच नाही, त्याने कितीही पुरुषार्थ केला, कितीही आहारदान केलं तरी सुद्धा काय, कितीही धर्म म्हणून जे काय केलं, व्यवहार पक्षाचा एकांत ज्याच्यामध्ये असतो तो अभव्य असतो। मग ज्याच्यात सम्यक दर्शनाची पात्रता नाही, मोक्षाला जाण्याची योग्यता नाही, तो अभव्य असतो। मग आपण आहे की नाही कसं कळायचं? तुम्ही भव्य आहे का अभव्य आहे? जुगा की कसं कळायचं? जाऊन या कुठल्या डॉक्टरकडे कळतंय का बघा? आपण अनुभूती घेतली की भव्य, बाहेरनं लक्षण करायचं ना, एकच स्वलक्षण। कुठलंही बाहेरचं लक्षण भव्य अभव्यामध्ये जात नाही, कारण दोन्ही समान दिसतात बाहेरंगातून। म्हणून फक्त टेस्ट आतून करायची आहे। ज्ञानाने स्वतःला जाणतोय की नाही, त्याला मानतोय की नाही मी ज्ञानमय आहे, शरीर नाही आहे, किती भेद पडलाय ना तुमच्या ज्ञानात, त्यानुसार तुम्ही समजणार स्वतःला भव्य की अभव्य। म्हणून अनुभूती घ्या तर अभव्यता नष्ट झाली नाही राहिली। रुचिपूर्वक ऐकतोय ते पण एक ह्याच्यात ते सांगितलं की सुरुवातीचं लक्षण, रुचिपूर्वक ऐकून त्याचा उपयोग, त्याचा प्रयोग हे ऐकणार वाचणार
की अभव्य पण तेवढ्याच रुचीने करणार, पण त्याच्या पुढे जाऊन आत्मश्रद्धान करायला पाहिजे, तर तो भव्य झाला. म्हणून जाणार हा मी भव्य अभव्याच्या आधी मात्र ज्ञाता आत्मा आहे. करता नाही, भोगता नाही, ज्ञाता आहे. संसार रहितो हम